आलेला आहे का? आलाय. तर मी ग्रामसेवक संघटना अंबरनाथ तालुका अध्यक्ष आदरणीय नयनजी शिंदे साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेकी करायची आहे. चला टॉस बॉक्स मध्ये आपण पाहतोय आदरणीय नयनजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते ग्रामसेवक संघटना अंबरनाथ तालुक्याच्या अध्यक्ष आदरणीय नयनजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते एका बाजूने बदलापूर विभागातील चिखलोली ठाकूरपाडा हा संघ तर वांगणी विभागातील शिळ हा संघ, या दोन संघामध्ये आपण पाहू शकाल बिग फाईट मॅच. पहिल्या फेरीतील ही शेवटची मॅच असेल. नाणेफेकी करतायत. अतिशय चांगला व्ह्यू आपण पाहतोय. लिटिल स्टार धारोळ क्रिकेट संघ आयोजित आमदार चषक 2024 हे पर्व. आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथ मधील ही पहिली स्पर्धेला सुरुवात. नाणेफेकी जिंकला या ठिकाणी मात्र चिखलोली संघ. हार्दिक अभिनंदन. प्रथम मात्र फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. धन्यवाद साहेब. या आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. इथून मात्र जाऊया मैदानाकडे ज्या ठिकाणी मात्र 48 धावा बनवायच्या आहेत त्या डोनेवाडी संघाला. सलामीची जोडी आपण पाहतोय अक्षय आणि पंढरी ही जोडी. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल रवीला, एक चांगला अतिशय उत्कृष्ट गोलंदाज T1चं पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय. कारण विचार केला तर वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये गोलंदाजी करण्यासाठी माहिर असणारा हा रवी 48 धावांचं एक मापक मी म्हणेन. कारण या खेळपट्टीचा विचार केला तर ही खेळपट्टी फलंदाजासाठी जास्त अनुकूलित आहे. परंतु त्याच खेळपट्टीवर मागचा आपण सामना झाला 42 धावा डिफेन्स केल्या त्या चापेवाडी या संघानं. म्हणजे ही खेळपट्टी सरड्याप्रमाणे रंग बदलणारी ही खेळपट्टी. इथे पुन्हा एकदा गेम ऑन होईल. दुसऱ्या सत्राला सुरुवात. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. स्पर्धा आपण पाहतोय मानाची आणि सन्मानाची. आमदार चषक इथे मात्र फक्त स्वीप केलाय. चेंडू मात्र अक्षरशः जमिनीला आग लावत जातोय. येतोय पहिला संघर्षाचा शंखनाद करणारा चौकार. फलंदाज आपण पाहतोय अक्षय. इरादे स्पष्ट केले का मी सलामीला आलोय आणि का मी ही स्पर्धा मानाची सन्मानाची खेळण्यासाठी या ठिकाणी आलोय. पहिला चेंडू स्वीप केला. जणू काही ड्रेसिंग रूम मधून हा खेळाडू सेट होऊन गेलाय. पहिला चेंडूला स्वीप करण्यात यशस्वी ठरला. चौकारानं संघर्ष केला. सुरुवात चौकारानं. इथे मात्र अजून एक फटका चांगला. परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे अजय आणि अजयनं मात्र अतिशय चांगला झेल टिपला आणि इथून मात्र अक्षयच्या खेळीचा अंत केला. झेल पकडावे लागतील कारण धावा आपल्या कमी आहेत. त्याच्यामुळे मात्र क्षेत्ररक्षण चांगला हाय स्टँडर्ड दर्जाचं क्षेत्ररक्षण करावं लागेल आणि ते दाखवलं अजयनं. अक्षय बाद झाला. नवीन फलंदाज खेळपट्टीवर जाताना जर्सी क्रमांक 11 दीपक. फटका चांगला होता परंतु त्या ठिकाणी पेट्रोलिंग करताना अजय होता. इथून मात्र चुका नाही. पहिला ब्रेक थ्रो निर्माण करून दिला कारण पहिला चौकार आला होता. त्याच्यानंतर मात्र मोठा फटका खेळायचा होता. समालोचन कक्षाला समोर त्या ठिकाणी मात्र अतिशय चांगला झेल टिपला. कारण विचार केला तर रवी सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाहीये. कारण बारी बारी सबकी बारी पहली तुम्हारी बाद में हमारी. पहिला चौकार जरूर माझ्या गोलंदाजीवर मारला असेल परंतु मी काही या ठिकाणी कमजोर नाहीये हे दाखवून दिलं रवीनं. आणि इथून मात्र वनडाऊनचा खेळाडू खेळपट्टीवर जाताना आपण पाहतोय दीपकला. इथे मात्र सन्मान दिलाय परंतु स्वतःच्याच गोलंदाजीवर चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं रवीचं. डॉट चेंडू. पहिल्या चेंडूवर चौकार आला. त्याच्यानंतर विकेट. त्याच्यानंतर पुन्हा एकदा डॉट चेंडू.
48 धावा. जर डिफेन्स करायचा असेल तर अचूक टप्प्याची गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे या जय वाघोबा बोनुली टीमला. आणि तेवढंच क्षेत्ररक्षकांनी साथ द्यावी लागेल, कारण एखादी चूक निश्चितच महाग पडू शकेल जय वाघोबा बोनुली टीमला. इथून मात्र अतिशय चांगला चेंडू फेकलाय. चेंडूने सरळ इष्टांचा वेध घेतला. धक्का क्रमांक दुसरा लागला. दीपक बॅक टू द डगआउट. 2 गडी बाद. धावसंख्या धावपलकावर 4 धावा. डीजे बजाव. धावपलकावर धावा लागल्या. 4 धावा. 2 गडी बाद झाले. पहिल्या चेंडूवर चौकाराला जणू काही सुरुवात चांगली करेल असं वाटलं होतं डोनेवाडी संघाने, परंतु लगेच पलटवार केला तो रवीने. इथे मात्र फटका चांगला आहे. दूरवरचा क्षेत्ररक्षक सरसावलाय. भूषण पहिली धाव वेगाने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल पंढरी आणि नवीन फलंदाज खेळपट्टीवर जाताना यशला आपण पाहिलं. यशनं मात्र श्रीगणेशा केला. 2 या धावसंख्येनं संघाची धावसंख्या धावपलकावर पाहिल्या आपण 6 धावा. 2 गडी बाद झाल्यात. सुरुवात मी म्हणेन खऱ्या अर्थाने चांगली राहिली आहे. ते अर्थात जय वाघोबा बोनुली संघाची. P1चं षटक होतं. इथे मात्र फटका चांगला आहे. कव्हरच्या माध्यमातून चेंडूला धाडून दिले. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे पळतायत, परंतु ही शर्यत मात्र चेंडूने जिंकली आणि इथून मात्र षटक क्रमांक पहिलं संपलं. चौकार आला. या चौकारानं संघाची धावसंख्या धावपलकावर आपण पाहिली डबल डिजिटल मध्ये 10 धावसंख्या. 2 गडी बाद झाले. 10 धावा धावपलकावर लावल्या जात आहेत. आतापर्यंत विचार केला धावफलकावर धावा लागल्यात 10 धावा. 9.33च्या सरासरीने या ठिकाणी धावा बनवायच्या आहेत. सरासरी मात्र मेंटेन राखली आहे ती डोनेवाडी टीमनं, परंतु जमेची बाजू असेल ती जय वाघोबा बोनुली संघासाठी 2 फलंदाजांना त्यांनी बाद केलंय, कारण सलामीची जोडीला 1 गडी मात्र बाद झाला. तर पंढरी मात्र संघर्ष करताना आपण पाहतोय. पंढरी मात्र पहिला चेंडू पेस करण्यासाठी सज्ज झालाय. जो सलामीला आलाय अपेक्षा जरूर डोनेवाडी संघाकडनं असतील, कारण सलामीला पंढरीला आपण धाडलंय. इथून मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल, परंतु गोलंदाजी मार्कवर एक उत्कृष्ट गोलंदाज भूषण उघडे उदयनमुख खेळाडू, अतिशय चांगला खेळाडू आहे. APL 1 आदिवासी प्रीमियर लीग पहिलं पर्व होतं बोनुलीच्या ग्राउंडवर. काय आपलातून गोलंदाजी केली होती या गोलंदाजाने. इथे मात्र बॅटची कट. इथून मात्र थर्ड स्लिप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. शेवटच्या मोमेंटला चेंडू अडवला जातोय. तिसरीची मानस होता. यशनं मात्र नाकार दिला. पंढरीनं फक्त ढकलून देण्याचं काम केलं. अतिशय इथे मात्र एक समजदारीचं क्रिकेट पाहायला मिळालं, ते अर्थातच पंढरीच्या माध्यमातून. 2 धावा मिळाल्या. 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 12 धावा. अजूनही 36 धावांची गरज आहे. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा खेळण्याच्या नादामध्ये एक सोपा झेल देऊन बाद झालाय. तिसरा धक्का लागलाय तो अर्थातच या
डोनेवाडी टीमला संघाची धावसंख्या धावफलकावर 12 असताना नवीन फलंदाज खेळपट्टीवर जाताना लकी 3 चौकार अर्थातच 444 क्रमांकाची जर्सी परंतु ड्रेसिंग रूम मधून त्याच्यावर एवढे प्रश्न टाकलेत की या ठिकाणी मात्र तो दडपणात गेलाय की काय असं निश्चितच या ठिकाणी मात्र आमच्या शेजारी ड्रेसिंग रूम मध्ये आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी खेळाडूला कोणते कानमंत्र दिलेत ते मात्र आमच्यापर्यंत सहज ऐकू येत आहेत इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल दोन्ही संघांना देऊया बेस्ट ऑफ लक जो मात्र या सामन्यामध्ये चांगला खेळ करेल तो मात्र या स्पर्धेमध्ये टिकून राहील अन्यथा या स्पर्धेतून एक संघाला निश्चितच बाहेर जावं लागेल डावखुरी आताचा फलंदाज खेळपट्टीवर जाताना आपण पाहतोय लकी 444 क्रमांकाची जर्सी या खेळाडूने परिधान केले डावखुरी आताचे फलंदाज नेहमीच घातकी फलंदाज म्हणून गणले जातात परंतु तशा प्रकारचा खेळ लकीकडनं होईल का इथे मात्र फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक दूरवरचा सरसावला आहे त्याला मात्र चेंडू अडवण्यात यश आलं तोपर्यंत 2 धावा मिळतील या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 14 धावा गाड्यांना जरा जागा द्या कारण या ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे त्याच्यामुळे मैदानातूनच गाड्या आपल्याला काढाव्या लागतील त्यामुळे प्रेक्षकांना विनंती आहे की जो पर्यायी रस्ता आहे त्या रस्त्यावर बसू नका जो पर्यायी रस्ता आहे त्याच्या समोर गाड्याही कोणी ठेवू नका आपल्याकडे गाड्या ठेवण्यासाठी खूप जागा आहे इकडे पार्किंगची पण व्यवस्था आहे या गेट मध्ये तर आपण तिकडे गाड्या लावल्या तर बऱ्या होतील चला पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे ज्या ठिकाणी मात्र आपण सामना पाहतोय डोनेवाडी विपक्ष जय वाघोबा बोनुले बी या 2 संघामध्ये एक बलाढ्य 2 संघ इथे मात्र झेलची संधी फटका फसला होता आणि तिथून मात्र मनोजना चांगला झेल टिपला अजून एक धक्का लागलाय लकी बॅक टू द डग आउट धक्का क्रमांक लागला डोनेवाडी टीमला हा 4था संघाची धावसंख्या धावफलकावर 14 असताना आतापर्यंत 4 गडी बाद झाल्यात बराच वेळ चेंडू हवेत आहे शॉट फाईन लेगच्या डोक्याच्या वरनं मारायचं होतं चेंडू मात्र शेवटच्या मोमेंटला अडवलं जातोय 2 धावा पूर्ण होत आहेत या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 16 धावा नेक्स्ट मॅच शेळ विपक्ष चिखलोली ठाकूरपाडा या दोन्ही संघांनी सज्ज राहायचा आहे यापुढील होणारा बिग फाईट सामना प्रेक्षक वर्गाच्या पुन्हा एकदा भेटीस येईल चालू आपण सामना पाहतोय डोनेवाडी विपक्ष जय वाघोबा बोनुली या 2 संघामध्ये इथे मात्र षटक क्रमांक दुसरं संपलं 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर 16 धावा 4 गडी आतापर्यंत बाद झालेत 18 मध्ये 32 18 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे सामना अजूनही बंद लिफाफ्यामध्ये आपण पाहतोय इथून मात्र जो संघ चांगला खेळ करेल तो मात्र विजयाचा हकदार असेल कारण संघर्ष करावा लागेल दोन्ही संघांना कारण 12 चेंडूंचा खेळ संपला 12 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 16 धावा लावल्यात जमेची बाजू या ठिकाणी मात्र जय वाघोबा बोनुली संघासाठी अतिशय चांगले असेल की 4 फलंदाजांना आतापर्यंत आपण बाद केलेत ही एक जमेची बाजू असेल तर खेळपट्टीवर आपण 2 फलंदाज पाहू शकाल यश आणि राज
ही जोडी, या जोडीला मात्र या सामन्याची जबाबदारी घ्यावी लागेल, कारण 18 चेंडूमध्ये 32 धावा बनवायचे आव्हान महागडं नाहीये, परंतु क्रिकेटमध्ये ते शक्य अशक्य. झरतरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये, जो प्रत्यक्षात चांगला खेळ करेल तो मात्र या स्पर्धेवर आपला नावाचा शिक्का मोडतोप करेल. इथे मात्र खराब चेंडू आहे आणि चेंडू मात्र सरळ नॉनस्टॉप रिझन मध्ये पंजा दाखवलाय पंचांनी. अवंतर आणि 4 नशिबाचा पंजा मी म्हणेन या ठिकाणी डोनेवाडी टीम साठी आलेला आहे. सबका साथ सबका विकास, अर्थातच पंजा या ठिकाणी एका या चेंडूने खऱ्या अर्थाने सामन्याची कदाचित हा निर्णायक चेंडू सुद्धा ठरू शकेल, कारण विचार केला तर या ठिकाणी रवी ज्याने पहिलं षटक चांगलं फेकलं होतं, परंतु तोच रवी या दुसऱ्या स्पेल मध्ये मात्र पहिला चेंडू चुकीचा फेकतोय. इथे मात्र झेल घ्यायची होती, परंतु तुतुमयमय मध्ये या ठिकाणी लेझी क्रिकेट कदाचित होईल आणि इथे मात्र मनोजला चेंडू गॅदज करता आला नाहीये. जरा व्यवस्थित चेंडू पकडला असता तर निश्चितच धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला असता, परंतु त्या ठिकाणी तसं काही घडलं नाहीये आणि इथे एक चोरटी धाव म्हणावी लागेल या डोनेवाडी संघासाठी. परंतु डोनेवाडी संघ सांगत असेल धावा कशाही येणे खूप गरजेचं आहे आणि इथे मात्र सिंगल या ठिकाणी अतिघाई संकटात नाही असा प्रकार पाहायला मिळाला, कारण या ठिकाणी चेंडू हातात नसताना स्टॅनला हात लावला आणि या सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर झालेली आहे ती 22 धावा. सन्मान दिलाय, फक्त सन्मान दिलाय. ऑफसाइड रिझन मध्ये पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न पुन्हा तुतुमयमय या ठिकाणी होतं, परंतु धाडस केलं नाहीये. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 23 धावा. अजूनही विचार केला तर 16 चेंडू मध्ये 25 ची गरज आहे. सामना बंद लिफाफ्यामध्ये रिव्हर्स अटेंड केलाय, बराच वेळ चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे, झेल खूप महत्वाचा आणि तो झेल मात्र टिपलाय. इथून 5वा धक्का लागलाय तो डोनेवाडी टीमला. संघाची धावसंख्या धावफलकावर 23 असताना पुन्हा समीकरण बदललं. येणारे चेंडू 15 आणि 25 ची गरज आहे. अमोल गेलाय, तर याच दरम्यान आदरणीय भाऊ बुरावडा साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय. अतिथी देवो भव, भारतीय संस्कृती या ठिकाणी जपण्याचं काम केलं जात आहे. आमदार चषक अर्थातच स्पर्धा आपण पाहतोय मानाची आणि सन्मानाची. लिटिल स्टार धारोळ आयोजित आमदार चषक 2024 हे पर्व आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन मधील ही पहिली टुर्नामेंट आपण पाहतोय. सुरुवात झाली, तर अनंता गावंडा आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण समालोचन कक्षामध्ये यायचा. इथे मात्र सन्मान दिला, पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्या धावेचा जरूर प्रयत्न होईल कारण दूरवरचा क्षेत्ररक्षक आलाय आकाश आणि त्याच्याकडनं झाल्या चुका आणि या 2 धावा, या 2 धाव्यानं संघाची धावसंख्या धावफलकावर 25 धावा. अजूनही 23 धावांची गरज आहे. चेंडूंचा विचार केला तर 14 चेंडू शिल्लक आहेत. 14-23 ची गरज. इथे मात्र हेलिकॉप्टर शॉट, महेंद्रसिंग धोनीची आठवण करून देणारा फटका पाहायला मिळाला. पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी मात्र नाकार दिला. सिंगल, या सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर 26 धावा. शांत वातावरणामध्ये ही स्पर्धा या ठिकाणी मात्र खेळवली जाते. आमदार चषक लिटिल स्टार क्रिकेट संघ धारोळ आयोजित ही मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेमधील आजचा हा मेगा फायनलचा दिवस.
संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रमुख पाहुण्यांची मांदियाळी पाहायला आपल्याला मिळेल. कोण असेल चॅम्पियन, कोण असेल रनरअप. इथे मात्र फटका अतिशय चांगला, मोक्याच्या क्षणी मात्र षटकार आलाय. या षटकारानं या सामन्याचं समीकरण मात्र बदललंय. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावपलकर आपण पाहू शकाल 32 धावा. एका फटक्याने मात्र या सामन्याची जणू काही हवा काढली की काय असा मात्र प्रश्न निर्माण राहिला. या ठिकाणी मात्र 12वा खेळाडू आपला जाईल. इथून मात्र 12 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. अजूनही सामना संपलेला नाहीये, अजूनही खूप काही करू शकता जय वाघोबा बोनुली संघ. परंतु या ठिकाणी गोलंदाजीचा विचार केला तर रवीची 2 षटक संपलेले आहेत आणि भूषणचा 1 षटक. त्याच्यामुळे पुढील 2ही गोलंदाज मात्र आपल्याला नवीनच वापरावे लागतील, कारण या 2 गोलंदाजांकडे खूप क्षमता होती. त्यांनी मात्र आतापर्यंत पाहिलं तर P1चं पहिलं षटक अर्थातच रवीनं फेकलं, त्याने 10 धावा खर्च केल्या. P2चं दुसरं षटक भूषणनं फेकलं, त्यांनी फक्त 6 धावा खर्च केल्या. दोघही गोलंदाजाने 2-2 गडी बाद केले, परंतु तिसरं षटक जे रवीनं फेकलं ते मात्र महागड ठरलं. 16 धावांचं षटक फेकलं, तिथून मात्र खऱ्या अर्थाने कमबॅक केलं ते डोनेवाडी संघानं, कारण समीकरण फक्त आणि फक्त राहिलंय. येणारे 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. सामना कोण जिंकेल कोण हरेल हे मात्र निश्चितच आपल्याला 12 चेंडू नंतर कळेल. यापुढील होणारा सामना बिग फाईट मॅच आपल्या पुन्हा एकदा भेटीस येईल यातील मात्र शंका नाहीये. एका बाजूने याच विभागातील अर्थातच वांगणी कारव विभागातील शीळ हा संघ आणि त्याच्या विरुद्ध मात्र बदलापूर अंबरनाथ विभागातील एक दादा संघ अर्थातच चिखलोली ठाकूरपाडा हा संघ आपण पाहू शकाल. जय हनुमान चिखलोली ठाकूरपाडा हा संघ पाहू शकाल. ड्रिंक्स ट्रॉली मैदानातून येताना आपण पाहतोय येणारे 12 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. इथून मात्र सामना अजूनही बंद लिपाप्यामध्ये पाहतोय, परंतु जो षटकार शेवटच्या मोमेंटला मात्र अतिशय आदित्यच्या बॅट मधून आला तो षटकार अतिशय चांगला होता. क्षमा असावी, स्कोरकडनं थोडीशी मिस्टेक आहे. राजने षटकार मारलाय आणि स्ट्राईकवर मात्र आता आदित्य आहे. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कैलास. इथे मात्र सन्मान दिलाय, पहिली धाव वेगाने घेतली. दुसरेचा मानस होता, धाडस केलं नाहीये. या ठिकाणी मात्र राजनं जास्त शोर शराबा नको ड्रेसिंग रूम मधून, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. जरूर तुमची मनस्थिती आम्ही समजू शकतो, कारण क्रिकेट आहे. क्रिकेट मध्ये इथे मात्र फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चुका होत आहेत. हा झेल खूप महत्वाचा होता आणि क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी संघाचा सरसेनापती अर्थातच मनोज ओगडे. हा कदाचित या स्पर्धेतील या सामन्याचा हा महत्वाचा क्षण असू शकेल. निर्णायक क्षण होता. मनोजकडनं चुका झाल्या, कारण फलंदाज बाद झाला असता. राज ज्याने षटकार मारलाय, मनगटी ताकदीचा वापर करण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे, त्या फलंदाजाचा आपण झेल सोडलाय. येणाऱ्या काळात तो झेल आपल्याला महाग ठरू शकेल. इथे मात्र डॉट चेंडू. मॅचची हिडिंग एज लागली होती. शॉट पाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. पुन्हा समीकरण बदललं. समीकरण आपण पाहतोय 9 चेंडू आणि 13 धावेंची गरज आहे. 9-13चं समीकरण. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल 35 धावा. फलंदाज सेट नाहीये. इथे मात्र कैलास गोलंदाजी मार्कवर, तर स्ट्राईकवर फलंदाज आहे राजमध्ये क्षमता आहे. एक षटकार जरूर दाखवलाय, परंतु या ठिकाणी मात्र समीकरण 9-13च राहिले. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा मात्र डोनेवाडी संघाला झालाय. या विचार केला तर या षटकामध्ये ज्या 2 चुका जय वाघोबा बोनुली बी संघाने केल्यात त्या कदाचित
कदाचित मी म्हणतोय या स्पर्धेतून बाहेर पाठवण्यासाठी काफी आहे. संघाची धावसंख्या धावफलकार आपण पाहू शकाल 39. येणारे 8 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज आहे. अजूनही 8-9 च समीकरण आहे. काल आपण सामना पाहिला होता. शेवटचा सामना होता. इथे मात्र लो फुलटोसचा फटका फसलाय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला चेंडूवर येणे गरजेचं होतं. या ठिकाणी सिंगल मिळाली. आपण सामना विचार करत होतो. काल सामना आपण पाहिला, तिसरा सामना खरवई बनाम PCC मांडवा या 2 संघामध्ये आपण तो सामना पाहिला होता. तो सामना जरूर खरवई संघाने जिंकला, परंतु या ठिकाणी 2 धावा पूर्ण रवी आहे. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 42 धावा. शेवटच्या षटकापर्यंत सामना आलाय. 6 चेंडूमध्ये 6 धावा बनवायच्या आहेत. निश्चितच या 6 धावा डिफेन्स करेल का हा जय वाघोबा बोनुली संघ, की हा 6 धावा सहज आरामात पूर्ण करेल हा डोनेवाडी संघ. येणारे 6 चेंडू या दोन्ही संघांचं भवितव्य देणारं ते 6 चेंडू असतील. कारण इथे मात्र मी म्हणेन ज्या या 4थ्या षटकामध्ये चुका झाल्या त्याचाच परिणाम मात्र या ठिकाणी जय वाघोबा बोनुली B संघाला मात्र टीम मीटिंग घ्यायला भाग पाडली. कारण त्या ठिकाणी राजचा सोडलेला झेल, त्याच्यानंतर खराब क्षेत्ररक्षणाचा दर्जा दाखवला, त्याच्यानंतर आलेला तो चौकार, हे निर्णायक बाबी आहेत या सामन्यातील. योगेशच्या हातामध्ये सामना दिलाय. जवळचा मित्र आहे योगेश. सहा चेंडू आणि 6 धाव्यांची गरज आहे. निश्चितच या ठिकाणी 6 बॉल आणि 6 धाव्यांची गरज आहे. स्ट्राईकवर फलंदाज आपण पाहतोय. इथे मात्र झेलवर यायचं होतं, परंतु सेफ राहिला त्या ठिकाणी मात्र यष्टीरक्षक, कारण धावा वाचवायच्या सुद्धा आहेत. दिवदा मनस्थितीत होता भूषण आणि इथून मात्र डॉट चेंडू. समीकरण बदललं. येणारे 5 चेंडू 6 धाव्यांची गरज आहे. कालच्या सामन्याची आठवण करून देणारा सामना पुन्हा एकदा प्रेक्षक वर्गाच्या भेटीस आलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आकाश, परंतु तो पोचू शकला नाहीये. 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न आहे. इथे मात्र बॅकअप होतं, परंतु तिसऱ्या बॅकअपला मात्र चेंडू सापडला. धावफलकावर धावा लागल्यात 44. पुन्हा एकदा 4 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. काय सामना प्रेक्षक वर्गांच्या भेटीस आलाय. प्रेक्षक वर्ग असेच सामने पाहण्यासाठी येत आहेत. इथे मात्र अक्रॉस द लाईन खेळलाय. क्षेत्ररक्षकाकडनं चुका झाल्या. पहिल्याच अटेम्पवर उचलायचा होता, अजय होता त्या ठिकाणी. समीकरण पुन्हा एकदा बदलला. येणारे 3 चेंडू आणि 2 धावेची गरज आहे. रफ अँड टफ सामना, पैसा वसूल सामना निश्चितच या ठिकाणी प्रेक्षक वर्गांच्या भेटीस आलाय. हाय व्होल्टेज सामना. या सामन्याचा विचार केला तर जे 4थं षटक होतं ते निर्णायक होतं. तिथे झालेल्या चुका कदाचित महाग ठरल्या या जय वाघोबा बोनुली या टीमला. कारण 3 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 2 धाव्यांची गरज आहे. फटका चांगला आहे. विजयी स्ट्रोक आणि इथून मात्र डोनेवाडी संघानं विजय संपादित केलाय. ज्या राजची मनोज उघडेने झेल सोडली, तो राज मात्र मॅच विनिंग पारी खेळताना आपण पाहतोय. अतिशय चांगला खेळ राहिला अर्थात डोनेवाडी टीमचा. डोनेवाडी टीमनं हा सामना जिंकलाय. अभिनंदन, खूप खूप अभिनंदन डोनेवाडी टीम. आणि या स्पर्धेमध्ये भाग घेतला जय वाघोबा बोनुली B हा संघ. त्याचं गोड गोड करूया कौतुक. दोन्ही संघांनी लगेच शेक हँड करा आणि पुढील मॅच आपण पाहू शकाल. शिल्ड विपक्ष जय हनुमान चिखलोली ठाकूरपाडा हा संघ.
तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो निश्चितच स्कोरर आमच्यापर्यंत थोड्याच वेळात कळवतील. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. नो डाऊट कोणाच्याही मनात प्रश्न नाहीये. 24 धावांची बहादर खेळी करणारा अर्थातच राज ठरला या सामन्याचा हिरो. राज यायचा आहे. मी आदरणीय दत्ता साबळे साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते या ठिकाणी मात्र राजला मॅन ऑफ द मॅच द्यायचे आहे. आदरणीय दत्ता साबळे साहेब आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी राजला सन्मानित करायचं आहे. टॉस बॉक्स आदरणीय लिटिल स्टार क्रिकेट संघ धारोळ आयोजित आमदार चषक तर यापुढील धावता वर्णन ऐकवण्यासाठी मी यशला या ठिकाणी आमंत्रित करतोय. फॅन फ्रॉम डोनेवाडीचा बुलंद आवाज, अतिशय चांगला समालोचक. मी थांबतोय, तुम्ही मात्र थांबू नका, तुम्ही एन्जॉय करा. शिळ विपक्ष जय हनुमान चिखलोली ठाकूरपाडा हा सामना. धन्यवाद. नक्कीच आपण ही स्पर्धा पाहतोय. लिटिल स्टार क्रिकेट संघ धारोळ आयोजित आमदार चषक आणि या चषकातला हा अंतिम दिवस, रविवारचा मेगा फायनलचा दिवस आपण एन्जॉय करताय. नक्कीच ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून